राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या गडिंग्लज पथकाने राधानगरी परिसरात बेकायदेशीर गोवा बनावटीचा मद्यसाठा पकडलाय। सोमवारी रात्री 12च्या दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत विठ्ठल सुभाष कुटे या धाराशिव येथील टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याजवळून एकूण 11,93,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री गोव्याहून बेकायदेशीर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारा टेम्पो फोंडा घाटातून येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती। त्यानुसार देवगड निपाणी राज्यमार्गावर राधानगरी येथील हॉटेल सुगरणजवळ पथकाने सापळा रचला। रात्री 12च्या दरम्यान टेम्पो पकडला। तपासणी टेम्पोच्या हौदामधील छोट्या कप्प्यामध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे 120 बॉक्स आढळून आले। या प्रकरणी चालक विठ्ठल कुटे याला टेम्पोसह ताब्यात घेण्यात आले। त्याच्याजवळ एकूण 11,93,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई निरीक्षक संजय शिलेवंत, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, संदीप जाधव, प्रदीप गुरव यांच्यासह पथकाने केली।